रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सोबत एक दिंडी आहे आणि दिंडीमध्ये एक डॉक्टर माऊली आहेत. पण डॉक्टर माऊली वारकरीच्या रूपामध्ये या दिंडीमध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. माऊली, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. पहिल्यांदा मला सांगा, वारीत का यावंसं वाटलं तुम्हाला? वारीमध्ये येणे आमची जन्मोजन्मीची परंपरा आहे. वंश परंपरागत आम्ही या भगवंताचे दास आहोत आणि वंश परंपरेने, कुल परंपरेने आणि आमच्या गावाच्या पूर्ण सहयोगाने आम्ही दिंडीत दरवर्षी येत असतो. किती वर्ष झाले वारी करताय? लहानपणीपासून आम्ही वारी करत होतो, पण शाळा कॉलेज यामुळे कधी कधी अधूनमधून येत असायचो. 3 वर्ष झालं मी पूर्णपणे वारी करतो. कसा आहे वारीचा अनुभव, कसं वाटतं? वारीचा अनुभव हे बघा, जेव्हा आपल्याला स्वत्व भेटतं, आपण कोण आहे हे समजतं किंवा आपल्याला आपलेपणा जिथं वाटतो ते आपलं घर वाटतं. वारी हे आमचं घर आहे. बाकी संसारामध्ये जाऊन किंवा क्लिनिकमध्ये जाऊन आम्ही जॉब करत असतो किंवा जे काही आपले कर्तव्य आहे ते पाहत असतो, पण हे आमचं घर आहे, हे आमचा सहवास आहे. इथं आम्ही रिअल जसं आहे तसं वागतो. जेव्हा सोसायटीमध्ये आपण राहत असतो तेव्हा एक प्रोफेशनल राहणं किंवा एक काय असतं म्हणता येतं की त्या पद्धतीने जगाशी आपण सामोरं जात असतो. इथे आम्ही जसे आहे तसे शुद्ध आहे. हे आमचं रिअल नेचर आहे. खूपच छान विचार मांडले डॉक्टर साहेबांनी. आपल्यासोबत तरुणाई सुद्धा आहे. आपण बघतोय वारीमध्ये तरुणांचा सहभाग आपल्याला वाढताना पाहायला मिळतो आणि त्याचं कारण आपण जाणून घेऊयात. माऊली, किती वर्षाचे आपण? मी आता 23 वर्षाचा आहे. मला सांगा, किती वर्षापासून वारी करताय? माझं हे 4थं वर्ष आहे वारी करायचं. 4थं वर्ष म्हणजे 19 वर्षापासून वारी करताय. वयाच्या 19. काय वाटतंय, म्हणजे एका तरुण व्यक्तीला वारीमध्ये आल्यावर काय वाटतंय जाणून घ्यायचं आम्हाला. काय झालं, महाराष्ट्राची ही परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे आणि ही परंपरा टिकवण्यासाठी सध्या तरुणाला सज्ज व्हावं लागेल. आणि तरुण सज्ज कोणत्या पद्धतीने होईल, तर आपण ज्या परंपरेत वाढतोय त्या परंपरेचा वारसा आपण ज्या पद्धतीने पुढे नेऊ त्या पद्धतीला, म्हणजे जसे की बघा, तुकोबाराय म्हणतात, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणजे त्याला हरी कीर्तनात येण्याचं काही जे भाग्य लाभलं ते चांगल्या पद्धतीचं आहे. तर एकंदरीतच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध लोकांपासून अगदी तरुण किंवा त्यापेक्षा सुद्धा लहान लहान मुलं सुद्धा या वारीमध्ये चालताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत या दिंडीचे महाराज आहेत. महाराज, काय सांगणार जेव्हा तुम्ही बघता की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वारीमध्ये सहभागी होतो? ही खूप आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे. कारण सध्याच्या या युगामध्ये तुम्ही तर पाहताय, पुणे मुंबईचे तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला त्या परिसरामध्ये, शहरामध्ये जो काही आपला सांस्कृतिक वारसा लोप पावत आहे त्याला कुठंतरी आता हे पुन्हा ऊर्जित अवस्था मिळत आहे. एकंदरीतच तुम्ही आनंदी आहात तरुण? आनंदी, खूप 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 आनंदी आहोत. अहो, माझ्यासारखा एंजिओप्लास्टी झालेला माणूस ह्या तरुणांचा उत्साह बघून चालू शकतो. बापरे, तुमची अँजिओप्लास्टी झाली? मागच्या वर्षी बरोबर 9 जुलैला झाली. बापरे. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं असेल ना? एका डॉक्टरांनी सांगितलं, टेस्ट फेल गेली, परंतु 2D इकोला म्हणजे 40% मिळालं. हा, तर एका डॉक्टरांनी सांगितलं जाऊ नका आणि दुसरे डॉक्टर म्हणले तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या वारीत गेल्यावरती निश्चित खूप म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि तुम्ही पूर्णतः बरे होताल. वा, काय वेगळा अनुभव आहे. मग आता काही त्रास वगैरे चालताना? बिलकुल काही नाही त्रास. यांना विचारा, त्यांच्या बरोबर इच्छाशक्ती दृढ होती ना. तरुणांसोबत चालताना कसं वाटतं? खूप आनंद वाटतो. हो, ते त्यांना पाहून आहे ना, आपणही त्या वयात आपण चूक केली, त्या वयात आपण चाललो नाही असं वाटायला लागतं. त्या चालायला पाहिजे होतं. वारी ही सर्वांची आहे. स्त्री पुरुष, ज्येष्ठ कनिष्ठ, मोठा लहान, वृद्ध तरुण अशा प्रकारची भेद रहित जी परंपरा आहे त्याला वारी म्हणतात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेकांना करी तीर्थव्रत. ही वंश परंपरेने चालत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आजही आम्ही अविरत चालवत आहोत. हे आमचं मोठं परमभाग्य आहे. आणि म्हणून वृद्ध होती तरुण रे असं संत वचन आहे. आणि म्हातारी माणसं सुद्धा तरुण मुलासारखं या वारीमध्ये खेळतात, बघतोच आहे. बाबा तरुण मुलासारखेच चालतात. अँजिओप्लास्टी झाली आहे बाबांची, तरी सुद्धा बाबा अगदी तरुणांना लाजवतील असा उत्साह त्यांचा आहे. त्याचबरोबर डॉक्टरच सोबत घेऊन चालताय तुम्ही. टेन्शनच नाही काय. बोला रामकृष्ण हरी. जय श्रीराम. मालक आहेत आमच्या दिंडीचे.
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की माऊलींची एक गोष्ट माऊली. बोला. माऊलींची एक गोष्ट. जर इच्छा असेल ना रामकृष्ण. तर न चालणारा माणूस पुढे पळतो. हा. इच्छा पाहिजे फक्त मनात जायची, मला जायचे फक्त, आणि ते बी चालत जायचे, गाडीत न बसता. मला उठता येत नाही पण मी सगळ्याच्या पुढे असतो पता. बापरे 63-66 वर्ष माझं वय आहे. वारी बळ दे. पण मला उठता येत नाही. तो माणसं आता जर उठता येतो, पण मनात इच्छा असेल तर माणूस पळत जातो, थांबत नाही कुठे. वा. वर्षाचं फिटनेस सर्टिफिकेट, 1 वर्ष वारी केली, वर्षभर माणूस फिटत राहतो. एकदा वारी केली की वर्षभर माणूस फिट राहतो, असा संदेश बाबांनी दिलेला आहे. खूप छान तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि असाच उत्साह तुमचा पंढरपूर पर्यंत राहो. दरवर्षी या बाबा वारीला. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर 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 जय श्रीराम. भारत माता की वंदे वंदे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वडापुरी.